हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी आहे संस्कृती. येस, सो आज आहे संडे आणि खूप पाऊस आहे. सो आम्ही विचार केला की कुठेतरी एक्सप्लोर केला पाहिजे. थांबला आहे पाऊस, बट ॲक्च्युली सकाळपासून खूप होता. मॉर्निंगपासून आम्ही ॲक्च्युली अर्ली मॉर्निंग ट्राय करणार होतो, बट थोडं आम्ही मग शेवटी प्लॅन केला की आफ्टरनूनलाच निघावं. येस, तो आता वाजले आहे 2:30 आणि आम्ही जात आहोत एका छान अशा प्लेसमध्ये. ते तुम्हाला कळेलच पुढे, आम्ही नाही सांगणार. आणि इट्स नियर बाय टू पनवेल. येस, सो एक 30-35-40 मिनिट्स आहे बाय राईड आहे, बाईक राईड. सो आम्ही तिथे लवकरच आता पोहोचू आणि तिकडचं आम्ही तुम्हाला ग्रीनरी, बिकॉज आता ऑलरेडी मान्सून सुरू झालेला आहे. सो एव्हरी ग्रीनरीज असेल तिकडे भरपूर. तुम्हाला आम्ही पण एक्सप्लोअर करू, तुम्हाला पण नक्कीच दाखवू. येस, तर चला मग स्ट्रीट येऊन पुढे आम्ही काय करणार आहोत आणि आमचा डेचाच काय रुटीन आहे ते. सो आमची सवारी आली, रेनकोट घालून फुल रेडी. तर रेडी टू गो. पाऊस नाही आहे, सकाळी खूप पाऊस होता. तर चला मग निघूया. हां, पुढून लेफ्ट. सो इथून लेफ्ट घ्यायचं आहे. असे छोटंसं डिग्री झालं. ट्रॅक आहे पुन्हा मार्गावाला, पनवेल पुणे तसा रस्ता आहे. आणि हे आलं आहे आमचं डेस्टिनेशन. मस्त आहे प्लेस. हे आहे मंदिर, 5 मंदिर्स. पार्किंगची स्पेस आहे. हे पार्किंग एरिया 4 व्हीलर आणि 2 व्हीलर सुद्धा आहे. हे ॲक्च्युली ट्रस्ट आहे, सो बघूया आपण. येस, हा आहे मेन एंट्रन्स गेट. आणि इथे चप्पल स्टँड. आणि ते मंदिर. हां, हे आम्ही आता मंदिरामध्ये एंट्री करत आहोत. इथे सगळे टाईप हे सिक्वेन्समध्ये आहेत मंदिरं. सो 5 श्री क्षेत्र पंचायत मंदिर आहे. इकडे 5 मंदिरं आहेत. ते आपण बघूया कुठली कुठली आहेत. इकडे तुम्ही मस्त एक खूप पब्लिक आलेली आहे. खूप चांगली प्लेस आहे आणि क्लायमेट पण असा एक सुंदर झालेला आहे. तुम्ही तिकडे फॉग पण बघू शकता. तुम्हाला आम्हाला पुढे दाखवतो. माउंटेन आहे ना पाठी. कर्जतून यायचं होतो तेव्हा रस्त्यातून मुंबई डॅम लागतो. साईबाबाचं मंदिर आहे फर्स्ट. खूप छान आहे, मस्त वाटतंय.
सेकंड मंदिर जे आहे मयुरेश्वर गणेश मंदिर. चला मग आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. सो हा आहे थर्ड मंदिर, हनुमान मंदिर. चला मग बघूया. मंदिर आहे आणि आहे महादेव मंदिर. सो बघूया आता. सो आहे फिफ्थ मंदिर, श्री भवानी माता मंदिर. सो बघूया आपण. श्री भवानी माता मंदिर आहेत आणि खूप छान व्ह्यू आहे. ते स्टोरीने केलं बघा. साईबाबा, गणपती. आहे बॅक साईड मंदिरचं. बॅक साईडला एक खूप छान व्ह्यू आहे. खालती बघा. सो मस्त आम्ही पाया पडलो, देवदर्शन केलं. सगळे मंदिर आहेत आणि मस्त वातावरण आहे. सिटिंग अरेंजमेंट पण आहे. हे बघा. सो एव्हरीवन म्हणजे एजेड लोक पण इथे बसून मस्त पीसफुली क्लायमेटचा एन्जॉयमेंट घेऊ शकतात. येस. आणि मस्त पीसफुल वाटतंय, पण खूप गरम होतंय बिकॉज इकडे हवाच येत नाहीये. आणि बिकॉज आता जस्ट खूप सकाळपासून रेन होता आणि आता सडनली पूर्ण स्टॉप झालेला आहे. हे मस्त आहे, बट आहे, चांगला आहे प्लेस. तुम्ही नक्कीच विजिट करा. क्राऊड पण खूप आहे आणि लोक म्हणजे असे खूप मुंबईवरून ट्रॅव्हल करतात आणि ऑन द हायवे आहे. सो लोक इव्हन लोणावळा, पुण्याला जाताना पण इथून जवळ आहे. फॉर्च्यून हिरानंदानीच्या इथून नादाळ गाव आहे, तिकडे आहे. आणि तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचं लोकेशन देईन, तर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकतात. आणि श्री क्षेत्र पंचायत मंदिर जर तुम्ही गुगलवर सुद्धा टाकाल तर तुम्हाला इझिली भेटून जाईल इकडचं लोकेशन. आणि तुम्ही पार्किंग सुद्धा आहे, 2 व्हीलरची पण आहे, 4 व्हीलरची पण आहे. जर तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलरने येत असाल तर बेस्ट आहे. ओला उबर येतं की नाही येतं आम्हाला नाही माहीत, आम्ही नाही ट्राय केलं कधी, तर तेही आम्ही चेक करू आणि नक्कीच तुम्हाला सांगू. आणि चला मग आता मी नेक्स्ट कुठे जाणार आहोत तेही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळेल. आता पूर्ण सराउंडिंग एकदा व्हिजिट करू कसं आहे मंदिर, बिकॉज आता आम्ही बॅक साईडला आहे. सो डेफिनेटली आम्ही आता निघतोय फ्रंट साईडला जातो आणि पुढचे अजून एक प्लेसेस एक्सप्लोर करूया. चला मग कनेक्ट रहा. गणपती श्री व्यास महर्षी गणपतीला महाभारत सांगताना श्री गणपती शिव पार्वती व कार्तिकीय पृथ्वी प्रदक्षिणा प्रसंग.
श्री सरस्वती माता. खूपच मस्त आहे. श्री महालक्ष्मी माता ना, खूपच मस्त आहे ना. श्री काली माता, श्री गायत्री देवी माता, रावणाचा भाऊ देवांचा खजिनदार श्री कुबेर देव, श्री विष्णू व ब्राह्मण देव शिवाचे सात्वन करतात. भगवान श्री सूर्यनारायण प्रगट होताना श्री राम प्रभूचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान आणि भगवान श्री रामचंद्र आणि योगेश्वर भगवान श्रीकृष्ण असं मस्त आहे. आणि इथे मंदिर. सो इथे हॉल सुद्धा आहे. JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था, जिथे इथे बर्थडे तुम्ही तुमचे बर्थडे टू वेडिंग पर्यंत असे फंक्शन्स, तुम्ही फॅमिली फंक्शन्स इकडे तुम्ही सेलिब्रेट करू शकता. येस, इथे ऑलरेडी एक लग्न आहे. स्पेशल्स पण आहे आणि येस, आणि ते छान डेकोरेशन सुद्धा करून देतात. येस येस, डेफिनेटली. इवन मी माझं लास्ट टाइम एका फ्रेंडचं अटेंड केलं होतं लग्न. आपण पण करणार होतो ना इथेच, पण आम्हाला नेक्स्ट आय थिंक कमिंग पण एक लग्न आहे. येस, आम्ही येणार आहोत तिकडे. त्याचा पण ब्लॉग तुम्ही नक्कीच दाखवू. नोव्हेंबर डिसेंबरला आहे, तेव्हा आम्ही येऊ. इथे मस्त प्लेस आहे. आम्ही लग्न इथे करणार होतो, पण आम्हाला लांब होणार होतं ठाणे टू इथे, सो आम्ही नाही केलं. पण छान आहे खरंच. नंतर मी बघितली प्लेस. तिथे आता आम्ही जाणार आहोत आणि तिथे स्पेशल काय भेटतं बघूया. आणि हे आहे एक्झिट आणि इथून आहे कॅन्टीन. काय खाणार आहे आता बघूया काय कॅन्टीन मध्ये. येस, मे बी ह्यांचा फिक्स्ड मेनू असतो. ठीक आहे, चल जाऊया. आहे फक्त चाय, पाणी आणि वडापाव आहे फक्त 10 रुपयाला. सो आम्ही वडापाव खाणार आहोत. स्पेशल वडापाव आहे आणि पाणी पण घ्या. काका मस्त सर्व करतायत. चाय पण आली आहे. गणेश मस्त काम करतोय. चहा, पाणी आणि वडापाव आता मस्त आम्ही खाणार आहोत. तर चला मग, भूक लागली आहे खूप. गाईज आता आम्ही निघतो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनवर, जे आहे महडला. आणि अष्टविनायकमधील एक गणपती आहे, महडचा गणपती. आता आम्ही तिकडे जात आहोत. स्टे ट्यून कनेक्ट राहा. आमची सवारी निघाली. तिथे पडतोय खूप पाऊस आणि मस्त वाटते, थंडगार वाटते आणि मस्त वाटते. आणि मस्त मी आलो आहोत अष्टविनायकच्या महडच्या गणपतीला. पाऊस पडतोय मस्त. आम्ही आलो आहोत. चला मग एंट्री करूया. आता आम्ही आलो आहोत खूप पाऊस पडतोय. ताट घेतोय मावशीकडून. ताट घेतोय ना, ताट नाही घेतला. हेच आहे. हे झालं, अजून एक घेऊ का? दोन एकच घेऊ ना. सो आम्ही आलो आहोत वरद विनायक.
एंट्रन्स आहे. आपलं मस्त दर्शन झालंय ना. आणि आता बघू त्याचे मोदक आहे, तो आम्ही प्रसाद घेतो मोदकचा. आणि त्याच्यानंतर आम्हाला निघावं लागेल. आमचं अजून एक फंक्शन आहे, ते जायचं आम्हाला, करायचं आहे आम्हाला. तो आम्ही आता लवकरच निघू. पाऊस आहे, खूप आहे पाऊस. तो बघूया आहोत. आता 30 किलोमीटर आहे अजून. तो पनवेलला आम्ही पोहोचू, एक 1 आवर लागेल आता जर निघालो तर. बघूया आता. आणि एक्झॅक्ट समोर आम्ही ते मोदक खाणार आहोत. उकडीचे मोदक. एव्हरीवन, सो आता आम्ही 7 वाजता आलो आणि आता वाजले आहेत 7:30. आम्ही पटापट रेडी झालो आणि आम्हाला एका फंक्शनला जायचं आहे, बेबी शॉवरला. इथे जवळच आहे 10 मिनिट्समध्ये. तर चला मग आता आम्ही निघतोय. आणि खूप पाऊस होता रस्त्यामध्ये म्हणून आम्ही जास्त काही शूट नाही केलं. आणि फायनली आम्ही आलो. खूप ट्रॅफिक पण खूप होते. मग फायनली आम्ही पावसात कसं लवकरात लवकर ट्राय केला पोहोचायचा. सो आम्ही जास्त शूट नाही केलं, एंड शूट. सो फायनली आम्ही आता पूर्ण ब्लॉग टाकू, तुम्हाला समजेल आम्ही काय काय केलं. आणि थोडे बेबी शॉवरचे जर पॉसिबल झालं तर क्लिप्स टाकीन. तर आय होप तुम्हाला हा आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. असं कर, संस्कृती असं आलं पाहिजे. संस्कृती नंतर